मुंबई उच्च न्यायालय लिपिक परीक्षेसाठी पात्र असणारे शॉर्टलिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यापैकी 331 कॅन्डिडेट्स हे रिजेक्ट झालेले आहेत. परंतु जे काही 37,000 कॅन्डिडेट्स लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत, यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे अजून फॉर्म हे रिजेक्ट होतील. तुम्हाला वाटत असेल की हे कसं शक्य आहे? की कारण आता लेखी परीक्षेसाठी 37,000 जवळपास कॅन्डिडेट्स काय केलेले आहेत? पात्र केलेले आहेत. परंतु यापैकी अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकते. त्यांनी जरी लेखी परीक्षेसाठी पात्र असले तरी ते कॅन्डिडेट्स जेव्हा लेखी परीक्षा देतील, टायपिंग परीक्षा देखील देतील, परंतु मुलाखतीमध्ये गेल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म सरळ-सरळ रिजेक्ट केला जाऊ शकतो. असे कोणते विद्यार्थी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर अशाच प्रकारची महत्त्वाची अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही लिपिक या पदाची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्या. या परीक्षेसाठी असणारे जे काही कंटेंट्स आहे मित्रांनो, क्वेश्चन सेट आहे, कॉम्प्युटरचे प्रश्न आहेत, त्याच पद्धतीनं पॅसेज आहे, ते सर्व कंटेंट्स आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेले. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे, की आपण 23 तारखेला वेबिनार ठेवलेला आहे. सायंकाळी 7 वाजता या वेबिनारमध्ये तुमचे सर्व डाउट्स आपण क्लिअर करणार आहोत. त्याच पद्धतीनं लेखी परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची, कोणते बुक्स रेफर करायचे, संपूर्ण माहिती पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे, कोणत्या कंटेंट्सवर जास्त फोकस करायचं, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहेत. कारण की 90 पैकी मिनिमम कमीत कमी 75 प्लस कमीत कमी म्हणतो, एवढे तरी मार्क तुम्हाला 100% आले पाहिजे. मग ह्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कोणत्या गोष्टीवर फोकस केलं पाहिजे हे माहीत असेल तरच तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त मार्क घेऊ शकता. त्या संदर्भामध्ये संपूर्ण गाईडन्स वेबिनारमध्ये केला जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त संख्येने जॉइन व्हा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जॉइन होण्यासाठी आजचा दिवस आहे तुमच्याकडे, तुम्ही जॉइन होऊ शकता. आता राहिला मुद्दा पुढचा, की 37,000 कॅन्डिडेट्स तर पात्र झालेले आहेत, परंतु हे कॅन्डिडेट्स मुलाखतीला गेल्याच्या नंतर रिजेक्ट कसे होणार आहेत? की कारण पहा, या अगोदर जी काही आपली प्रोसेस होती संपूर्ण ती कशी होती? त्या ठिकाणी अशी होती, की सुरुवातीलाच बरेच विद्यार्थी काय केले जात होते, त्यांना रिजेक्ट केलं जात होतं. त्यांचं फॉर्म वगैरे चेक करून यावेळेस त्यांनी काहीच चेक केलेलं नाही. फक्त रेफरन्स आयडी वगैरे व्यवस्थित नव्हती म्हणून त्यांचे फॉर्म रिजेक्ट केलेले काही विद्यार्थ्यांचे. परंतु आता यामध्ये असे काही विद्यार्थी आहेत, की त्यांनी फॉर्म तर भरलेला आहे, परंतु त्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित नाहीत. किंवा जे काही लास्ट इयरचे मार्क टाकायचे होते, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी लास्ट इयरचे मार्क टाकलेले नसतील. छोट्या-छोट्या मिस्टेक आहेत, मार्क व्यवस्थित टाकलेले नाही, मार्क मेमो नसेल, ह्या बऱ्याच कारण आहेत. मग हे जे काही असे विद्यार्थी आहेत, त्यांचे फॉर्म रिजेक्ट कुठं होणार आहेत, की त्यांना लेखी परीक्षा देखील देता येईल, टायपिंग देखील देता येईल. परंतु जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मुलाखतीच्या वेळेस केले जाते, अशा वेळेस मात्र या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आणि कदाचित त्यांची जागा ही रिकामी राहू शकते आणि यावेळेस देखील त्यांना क्लर्क बनता न येण्याची संभावना निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या, की तुमच्याजवळ कोणकोणते डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत, कोणते डॉक्युमेंट्स नाहीत आणि फॉर्म कशा पद्धतीने भरलेला आहे, काय मिस्टेक आहे का, ह्या संपूर्ण गोष्टी आता पुढे तुम्हाला येणार आहेत. या अडचणीला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहेत. त्यासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणी तुम्हाला येऊ नये यासाठी आपण वेबिनार ठेवलेला आहे. जास्तीत जास्त संख्येने जॉइन व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा.